जितका वेळ मॅगी बनवायला लागतो ना त्यापेक्षा फक्त 2 मिनिट जास्त वेळ देऊन ही रेसिपी ट्राय करून पहा। खाणाऱ्या प्रत्येकाला इतका मजा येईल की नेहमी याच पद्धतीने बनवायला सांगतील। तर चला मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण पाणी गरम करायला ठेवू। या ठिकाणी मी 600 मिली म्हणजे की जवळपास 2.5 कप पाणी घेतलंय, कारण की मी 3 मॅगीचे पॉकेट वापरणार आहे। तुम्हाला किती वापरायचं आहे त्या हिशोबाने पाणी गरम करायला ठेवा। आणि पाणी गरम होते तोपर्यंत काही भाज्या कापून घ्यायच्या आहेत। त्यामुळे इथं मी एक मध्यम कांदा घेऊन त्याला लांब स्लाइस मध्ये कापून घेत आहे। आणि त्याचप्रमाणे एक शिमला मिरचीला पण लांबट कापून घ्यायचं। मग त्यानंतर तिखट खायला कसं आवडतं त्यानुसार हिरवी मिरची, तसेच 8 ते 10 लसणाच्या पाकळ्यांनाही बारीक कापून ठेवा। तोपर्यंत दुसरीकडे तुमचं पाणी पण उकळायला लागतं आणि उकळायला लागलं की त्यात मॅगी टाकायचं आहे। तर एका पॉकेटात एकाचं काही पोट भरत नाही आणि 2 पॉकेट जास्त होतात, त्यामुळे मी 3 वापरत आहे। हे 2 जणांसाठी भरपूर होतं, पोट भरून खाऊ शकतात। आणि दुसरं म्हणजे याला बनवायला काही वेगळं तामझाम करायची गरज नाही। तुम्ही नेहमी जसं मॅगी सोबत आलेला मसाला घालून बनवता अगदी तसं बनवायचं आहे। पण लक्षात असू द्या की जास्त पातळ किंवा जास्त कोरडी बनवायची नाही, मध्यम पातळ बनवायचं आहे। तसं तुम्ही पाहू शकता की आपली मॅगी व्यवस्थित शिजली आहे, पण थोडंसं पाणी आहे, काही हरकत नाही। आपण एक फोडणी बनवतोय तोपर्यंत यातलं पाणी आटून जातं। त्यामुळे याला गॅसवरचं काढू आणि दुसरा पॅन गॅसवर ठेवून 1 चमचा तेल गरम करायचं आणि त्यात अगोदर बारीक कापलेला लसूण व हिरवी मिरची टाकून परतून घ्यायचा आहे। जास्त वेळ परतायची गरज नाही, अगदी 10 ते 15 सेकंद परतून घ्यायचा आहे। आणि परतल्यानंतर यासोबत आपण कापलेला कांदा व तसेच शिमला मिरची टाकून सर्वांना एकत्र काही सेकंद परतून घ्यायचा आहे। म्हणजे की कांदा व शिमला मिरचीचा थोडा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्या। मग त्यानंतर त्यात अर्धा लहान चमचा रेड चिली फ्लेक्स व थोडंसं ऑरिगेनो आणि अर्धा लहान चमचा चाट मसाला टाका। जर तुमच्याकडे ऑरिगेनो नसेल तर फक्त चाट मसाला वापरला तरी काही हरकत नाही, पण शेवटी चवीपुरतं काळंच मीठ अवश्य वापरा। आणि हाय फ्लेमवर स्मोकी फ्लेवर येण्यासाठी साधारण 20 ते 25 सेकंद परतून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यात एक प्रकारचा क्रंच येईल। त्यामुळे असं परतून घेतल्यानंतर गॅसवरचं काढायचं आणि नेहमीसारखी बनवलेली मॅगी एखाद्या सर्विंग बाउलमध्ये किंवा प्लेटमध्ये घेऊन त्याच्यावर परतून घेतलेले लसूण, मिरची, कांदा, शिमला मिरचीची या पद्धतीने टॉपिंग करा। पण तुम्ही मिक्स करू नका, जो खाणार आहे तोच मिक्स करेल। तर ही झाली साध्या सोप्या मॅगीला वेगळी चव देणारी पद्धत। पण यापेक्षा आणखीन मजेदार बनवायचं असेल आणि अंडा खायला आवडत असेल तर ऑमलेट बनवण्यासाठी जसं भाज्या, मीठ, मिरची पावडर टाकून मिश्रण बनवतो अगदी तसं, म्हणजे तुम्हाला हवे ते मसाले व भाज्या घालून अंड्यांचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे। व नंतर एखादा लहान पॅन किंवा तवा गॅसवर ठेवून त्याला तेल तूप आवडीनुसार लावा आणि त्यानंतर पॅन किंवा तव्याच्या आकारानुसार अंड्याचं मिश्रण ओता, जसं की अंड्याची पोळी बनवतो ना त्याप्रमाणे। मग त्यानंतर त्याच्या अर्ध्या भागावर मॅगी व उरलेल्या भागावर परतून घेतलेला कांदा, शिमला मिरची वगैरे होते ना ते ठेवून व्यवस्थित सेट करायचं। तसं इथं मॅगी व भाज्यांचं मिश्रण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पसरवून घेऊ शकता। आणि इतक्या वेळेत ऑमलेट सुद्धा खालून थोडंसं भाजलं जातं, म्हणून त्याला व्हिडिओत पाहताय तसं हळूवार दुमडून घ्यायचं व नंतर दोन्ही बाजूंनी आलटून पलटून चांगलं भाजून घ्यायचं आहे। आणि हो, या पूर्ण कृतीच्या वेळेस गॅसची आच मंदच असू द्या, नाहीतर आपली अंडापोळी खालून करपू शकते। तर तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूंनी अंड्याच्या पोळीला सुंदर रंग आलाय, म्हणजे हे मस्तच भाजलंय। तर आहेत की नाही दोन्ही पद्धती एकदम साध्या सोप्या, जितक्या बनवायला सोप्या आहेत ना तितक्याच खायला भारी मजेदार लागतात। मग नेहमीची मॅगी व्हिडिओत सांगितलेल्या कोणत्याही पद्धतीने बनवून घरच्यांना एकदा खाऊ घातलात ना, प्रत्येकाला इतकी आवडेल की नेहमी त्याच पद्धतीने बनवण्याचा आग्रह करतील हे नक्की।